ए अर्जुन बाळा, अरे इकडे ये. शबू का की काव? अरे आप्पी कुठं आहे? हाय की घरी. नीट काळजी घेतोस ना तिची? हो हो घेतोय, काळजी घेतोय. अरे पण अशा परिस्थितीत बाईची तब्येत नाजूक असते, तिची काळजी घ्यायला लागते. ती घे. तुझ्या घरात काय चाललंय माहिती आहे मला, पण तिला जप. हो हो काकी. आता बघ, ती सगळ्यांच्यासाठी धडपडते आणि तूच तिची काळजी घेणार आहेस म्हणून बोलते. नाही नाही बरोबर आहे तुमचं, पण मी घेतोय काळजी तिची. हा, पण तिला नीट सांभाळ, डोकं शांत ठेव, आजूबाजूचं वातावरण चांगलं ठेव, तर पोर चांगलं होईल बघ, नाहीतर किरकिर होईल. शेबू काके, तू काय काळजी करू नको, मी निघतो. हा ये बाळा. अप्पे, तू कुठे होतास अर्जुन? काय झालंय? तू काय कर अर्जुन? सावकाश काय करतोयस? अर्जुन अप्पे तू इथं थांबायचं नाहीस. हा, इथं थांबायचं नाहीस, बापूंच्या घरी जायचं राहिलं. म्हणजे एक मिनिट थांब थांब. काय झालंय? अजून काय व्हायचं राहिले अप्पे? काय अवस्था झाली घराची बघितली का तू? मला आता रस्त्यात पाटलाची शेबू काकी भेटली. ती काय म्हणली माहितीये का? म्हणजे अर्जुन बाळा, आप्पीची नीट काळजी घेतोयस ना? तिच्या आजूबाजूला वातावरण चांगलं आहे ना? तिचं डोकं शांत राहिलं पाहिजे, नाहीतर बाळ किरकिर होईल. अर्जुन आप्पे ती खोटे बोलत का बाई? नाही ती बाई खोटं बोलेल का? आणि आप्पे आपण पण आहे ना, नुसतं घर 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 करतोय, आपला विचार करणंच बंद केलंय आपण. बाळा, आपण आपली पण काळजी घेतोय की. अप्पे बघ, तू मला समजायला जाऊ नकोस. आणि बघ मला सांग, तू आता घरी गेलीस तर बापू आणि मामी काय नाही म्हणणार आहेत का? हे बघ, सगळ्या पोरी पहिल्या बाळांपणाला घरी जातात, तसं तू पण जायचं. हा हो, तू शांत हो आधी, शांत हो. ते छबू काकी तुला काहीतरी म्हणल्या म्हणून तुला हे सगळं वाटतंय का अजून काही आहे? मला लय भीती वाटते. कसली भीती वाटते बाळा? आपल्या बाळाला पण काहीतरी होईल असं वाटतंय का? इथं काय अप्पे, घराची काय अवस्था झाली बघतेस का तू? घर घर राहिले काय? आत्ता येताना बघितलं मी, काय कशाला ताळमेळ नाही. अगं सरकारांचं काहीतरी वेगळंच चाललंय, रुपाली बहिणींचं वेगळं. ती मनी मावशी दारात बसली होती खात तिथे. अर्जुन, आपण करूया सगळं. काहीच होऊ शकत नाही अप्पे, काहीही होऊ शकत नाही. अरे अशी आशा नाही सोडायची आपण. आशान कसलं काय अप्पे? बघ, तू मला समजायला जाऊ नकोस. अर्जुन, असं काय बोलतोयस तू? जे आहे ते बोलतोय मी अप्पे. तुला माझं ऐकायचं का नाही? तुला बापूंच्या घरी जायचंय का नाही? मी जाते. हा, आपलं कुणाला न सांगता जाऊ आपला पण. अप्पे, तुला आता मी अडगत करतोय असं वाटत असेल, तू जा बापूंच्या घरी, स्वतःची काळजी घे, बाळाची काळजी घे. हा, आणि इथला विचार करू नको अजिबात. इथलं होईल सगळं नीट. मस्त मोठी आहेत, कोण लहान राहिलं नाही इथलं आता. बर, शांत हो तू आधी. अप्पे, तू बापूंच्या घरी गेल्याशिवाय मी काय शांत होणार नाही. बरं, आपण एक काम करूया. आज ऑफिसवरून आलो ना की मग तुम्हाला बापूंकडे जाऊ. आता आवरचा पटकन जा. अर्जुनची भीती घालवली पाहिजे. मला एक कळत नाही, आपण रोज रोज याच विषयावर चर्चा का करतोय? तसं नाही दीपू, आता परिस्थिती तशी म्हणल्यावर बोलावं लागते बाळा. अहो पण ते म्हणलेत की करा म्हणून. अरे म्हणलेत रे, पण आता आप्पीन अर्जुन ठाम दिसत नाहीत, त्याला काय करणार? अहो बापू कसे ठाम असतील? हा, ते दोघं बी त्याच घरात राहतात की. आणि आपण आपल्या घरी करणार आहे डोळा जेवण, मग काय विषय आहे तवा? दिप्या, अरे त्यांच्याकडे करत नाही एवढाच मुद्दा नाहीये. तू जरा सुषमा थांब. दीप्या तू पण थांब. मी असं करतो, मी आज आप्पी अर्जुनला भेटतो आणि बोलतो. आपण बापू, मी काय म्हणतोय ऐका की, आपण आपल्याला वाटते म्हणून करूया की. बापू येऊ का? स्वप्नील सर या बसा. सुषमा चहा टाकी सर. नाही नाही नको, मी बोलायला आलो होतो जरा. बोला की सर, काय म्हणताय? बापू, डोहाळी जेवणाबद्दलच बोलायचं होतं मला. काय झालं? नाही, तुम्ही डोहाळी जेवण करा, चांगलं करा, मनात कसलीही शंका न ठेवता, एवढंच सांगायचं होतं या ठिकाणी. अहो पण तुमची घरची
घरची परिस्थिती आता बरी आहे. रुपाली आणि मी हळूहळू बाहेर येतोय. त्यामुळेच म्हटलं तुम्ही डोहाळे जेवण करा. अहो स्वप्नील सर, आम्ही मस्त तयार आहे हो, पण दिदीचा आणि दाजींचा अजून तळ्यात माळ्यात आहे. दिप्या, नाही दीपक, तुझं बरोबर आहे. त्यांना असं वाटतंय की घरात असं काहीतरी झालेलं असताना नको करायला. पण मी बोललोय त्यांच्याशी, तुम्ही तयारी करा, ती येतील. नक्की. आता म्हणतात ना सर. सर हे बघा, आपण हवं तर एखादा छोटासा घरगुती कार्यक्रम करू. हं? मग आम्ही आता जे झालंय ते बदलता नाही येणार. स्वप्नील सर, आमच्या डोक्यात असं होतं की मंडप घालून मोठा कार्यक्रम करायचा. नाही नाही, म्हणजे आधी तसं वाटत होतं. हा, म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. करा करा, तुम्हाला पाहिजे तसा कार्यक्रम करा. माझी इच्छा आहे घरात काहीतरी चांगलं झालं पाहिजे, आणि ते चांगलं अपर्णाचं डोहाळे जेवण आहे. मी बोलतो अपर्णा आणि अर्जुनशी, आणि घरच्यांची काही काळजी करू नका, मी बोलेन त्यांच्याशी. तेच हो, म्हणजे कसं सरकार, रुक्मिणीताई मोठ्या आहेत ना, त्यांना कसं वाटेल? काय नाही, त्यांनाही चांगलंच वाटेल. ओके डन. तर मग अहो वेळ लय कमी आपल्याकडं, सुपरफास्ट तयारी केली पाहिजे. आलो मी बापू. सर, रुपालीची तब्येत कशी आहे आता? बरी आहे, हळूहळू ती पण बाहेर येते. येत नाही, तिला म्हणावं, लय मनाला लावून घेऊ नको. अहो देव जसं एका हाताने घेतो ना, तसं 2 हातांनी देतो पण बघा. अर्जुन, लगेच ऑफिसला नको जायला. मग गावात जरा काम आहे माझं, चल की. गावात काय आता? चल ना, सांगते मी तुला, बस. बरं बस. आपल्या मंदिरात ये की आधी दर्शन तर घे. देवा, या सगळ्यातून आम्हाला सुखरूप बाहेर काढ. माझ्या आप्पीला आणि आमच्या बाळाला सुखरूप ठेव. देवा, संकटातून निघायचं बळ दे. अप्पे, मी घाबरलो होतो म्हणून दर्शनासाठी घेऊन आलीस का मला? तुला आठवतंय का, मागे एकदा सरकारांनी घरातून जा म्हणून सांगितलं होतं, तेव्हा आपण मंदिरात आलो होतो. भाऊजी, तुम्ही जाऊ नका ना घर सोडून. न काढू वहिनी, सगळं संपलंय आता. तू जा बापूंच्या घरी. अर्जुन, जिथं तू तिथं मी, विषय संपला. बास हा आता. अर्जुन, इथं देवळात राहायचं का? आजची रात्र आम्हाला इथं राहायचं होतं. राहता येईल का? अरे राहा ना, परमेश्वराचंच घर आहे, इथं सगळ्यांनाच प्रवेश. तेव्हाही असं वाटलेलं की आता काय होणार पुढे, संपलं सगळं. पण बघ की, निघाला मार्ग. मला कळतंय तू काय म्हणतेस ते. नाही, तुला नाही कळत. ये. आपल्या दोघांच्या सगळ्यात जवळचं कोण आहे तर आपले वडील. जेव्हा या शेताचा मुद्दा होता तेव्हा आपल्याला काय वाटलेलं, तुझे बाबा की माझे बाबा? म्हणजे त्यावेळी पण यातून मार्ग निघणार नाही असं वाटलं होतं. तेव्हाही असंच वाटलेलं. आता सगळं संपलंय, काहीच मार्ग निघू शकत नाही. बाबा किंवा बापू दोघांपैकी एक जण मात्र दुखवणार. पण तरी पण त्यातून मार्ग निघालाच. आणि आता दोघं जणही केवढ्या आनंदात काम करतायत एकत्र. खरंच गाप्पे, त्यावेळी माझा विश्वासच बसला नसता कोणी सांगितलं असतं तर की असं काहीतरी मार्ग निघू शकतो म्हणून. पण निघाला का नाही? ए आप्पे, आपण भेटून जायचं दोघांना. नको नको, त्यांना त्यांचं काम करू दे. आपण जर तिकडे गेलो ना तर ते आपल्यालाही थांबून ठेवतील. त्यापेक्षा आपण निघूया इकडून. बरं चल आता. आता कुठं? चल की. आठवतंय का,
आप्पे आप्पे मी बाप होणार आहे, बाप होणार आहे मी आप्पे. आठवलं? सगळं एकदम व्यवस्थित आठवलं आप्पे. इथंच पावसात पळत येऊन तुझा हात धरला होता. त्या दिवशी मला पहिल्यांदा कळलेलं की आपण आई बाबा होणार. आणि त्याच दिवशी काही वेळ आधी तू मला सांगितलं होतंस की या घरातनं कायमची निघून जा. त्यावेळी वाटलं की सगळं संपलंय. मला नव्हतं वाटलं असं. का? कारण मला माहिती होतं अर्जुन, ज्या क्षणी तुला हे सगळं कळेल ना त्या क्षणी तू धावत पळत येशील. हो आप्पे, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. खरंच? चल अगं हे आपली ही जागा. आप्पे, तू अभ्यास करायचीस तेव्हापासून भेटतो ना आपण इथं. 1 मिनिट. भेटतो? ओळखतोय असं म्हणायचं मला. अर्जुन बघ की, आजवर कित्येक संकट आले. दरवेळी असं वाटलं की संपलं आता पुढे काय, काहीच अर्थ नाहीये याला. आप्पे, एवढीची गोष्ट वेगळी आहे. घरातलं बाळ गेले आपल्या. हो अर्जुन, मलाही कळतंय, पण अशी आशा सोडून चालणार आहे का? प्रत्येक वेळी संकट आलं की आपल्याला असं वाटतं हे सगळ्यात मोठं संकट आहे. आपली भीती वाटते, समजून घे ना. मलाही वाटते की भीती, पण मी तुझ्याकडे बघितलं ना की सगळं सोपं होतं माझ्यासाठी. मला पण तसंच होतं तुझ्याकडे बघितलं. अर्जुन, आपण दोघं जण एकत्र असू ना तर आपण कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. कुठल्याही. हे बाकी सगळं सोड. आपलं लग्न आठव? मंगळसूत्र कसं घातलं होतं गळ्यात? एकदम खतरनाक. आणि हे सगळं का? तर फक्त आपण दोघं जण एकत्र असतो म्हणून. मला ना बापूंची एक गोष्ट कायम पटते अर्जुन. बापू नेहमी म्हणतात, आप्या, चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं. मग अर्जुन, आता मला सांग, मी जर बापूंकडे निघून गेले तर आपल्या घराचं काय होईल रे? रुपालीताईंना एवढा मोठा धक्का बसलाय, त्या अजून सावरलं पण नाही. पिऊताई डिस्टर्ब आहे. आप्पे, तू थांब घरी. अर्जुन, तुझी इच्छा नसेल नाही तर नाही मी- नाही नाही, तू थांब घरी. आता घराला तुझी गरज आहे. बाळोबा, बाबा थांब म्हणलेत बर का? आणि बाळूबा, तुमची आई जगातली सगळ्यात स्मार्ट आई आहे बरं का. आईला बरोबर कळतं बाबांना कसं समजावल्यावर बाबा समजतात ते. निघायचं? आप्पे, हा? चला. ए अर्ज्या, अरे खायला दे की. खायला आज नाही, खायला रात्री. खायला का भूक लागली मला, आज काय करतो? बरं राहिलं, एक काम कर ना, एवढं साफ करून दे ना, लई घाण झाली इकडं. तुझ्या आता 2 वाक्य बोललास ना तू की रात्री पण जेवण नाही. उपास हा मग आज, आणि झोपून पण देणार नाही. हे काय रे डोबळ्या? काय नाही, किटली भेटायला आलोय. आज नाही भेटता येणार.
निघ चल. का का नाही भेटू शकत? म्हणते इकडे ये. सुजा एक वाक्य राहिला तुझं. का रे सुजा, काय झालंय? या दोघांनी काय केलं तर नाही ना? ए डोबळ्या, तुला काय तोंड पण ठेवता येत नाही वे? चल निघ. अरे पण मला भेटायचंय त्याला. हे बघ डोबळे, सुजाने सकाळपासून डोकं खाल्लंय. आता तू सुरुवात करू नको, गपचूप निघ. वर्दीचा मात चढलेला दिसतोय. संकल्प ढोबळे, त्या वर्दीची ताकद तुला कळलीच नाही अजून. त्या दिवशी कळल ना, त्या दिवशी तू आणि तुझी आई घर काय गाव सोडून पळून जा. होय, आत्ता जातो मी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्हाला जवळ ठेव नाही तर लांब. जे व्हायचंय ते होणारच. म्हणजे मी ऐकले आप्पीचं डोहाळे जेवण करताय तुम्ही. ते बी एकदम थाटामाटात. नाही करा, पण काय आहे तिकडे काळजी घ्या. तुमच्या घरात एक घटना घडून गेली, तशीच घटना परत घडू शकते बरं का. साहेब जाऊ दे, ते मुद्दाम करतोय. अर्जा भावा, तुझा विषय संपलेला आता. येतो. दिप्या, ती मांडवाल्यांना खड्डे कुठं कुठं घ्यायचे ते विचारलेच का व्यवस्थित? ते व्यवस्थित सांग. आणि पाठीमागं विटा नेऊन दिल्या का आचार्याला? अरे काम बापू, चिठ्ठी विसरायची सवय तुम्हाला आहे, मला नाही. आपलं काम एकच नंबर असते. दिप्या, फटकाच ठेवून देईन. सुषमा, हे कार्ट नुसतं बोल बच्चन नाही, काम काय करत नाही, नुसता बडबडत असतो. मी आणि बोल बच्चन, उद्या बघाच तुम्ही माहोल. असं डोळा जेवण करतो ना की सगळ्यांनी म्हणलंच पाहिजे, माझं पण डोळा जेवण असंच झालं पाहिजे, पोटात बाळ नसलं तरी. ए काय बोलतोय तू? मम्मी अगं तू लोड घेऊ नको, मी चेष्टा केली. कसली चेष्टा? त्या काम कर जा. सुषमा जा, याचं काय ऐकत बसू नको. येतो मी. काय आता काय झालं? थांबा. अहो मला सांगा, ते स्वप्नील रावांचं आणि रुपाली त्यांचं कसं करायचंय? कसं करायचं म्हणजे? अहो म्हणजे त्यांना बोलवायचं का नाही? हा, नाही नाही सुषमा, त्यांच्यात असं झालंय म्हटल्यावर त्यांना कसं बोलवता येईल? असं कसा विचार करते तू? झालं का? आता मी काय पण विचार करते होय? अहो मला पण कळतंय त्यांना नाही बोलवायला पाहिजे, पण मग त्यांना नंतर असं नको वाटायला की आपण मुद्दाम नाही बोलवलं. होय मदर, करेक्ट आहे तुमचं. नाही नाही अरे दिप्या, त्या असला काही विचार करणार नाहीत. नाही असं नाही बरं का. अहो मी बघते ना, रुपाली ताई आपल्या आप्पीवर जरा जास्तच खार खाऊन येतात. हे बघा, म्हणजे माझ्या मनात जे आलं ना ते मी विचारलं. अगं बघितलं नाहीस का, स्वप्नील सर किती समजूतदार आहेत. आपल्याला काय सांगत होते, तुम्ही करा म्हणून. हां बरं, मग आपण त्यांच्यासाठी पण आहेर आणूयात का? नाही, त्या चिठ्ठीत त्यांची नावं लिहिलेली नाहीत ना, म्हणून म्हणते. हा तसं करूयात. राहिलं तर राहिलं आपल्याकडे. मला तर लय कौतुक वाटतं बघ त्या माणसाचं. होय बापू, स्वप्नील सरांनी आपल्यासाठी लय केलंय. आपल्याकडे जेव्हा काय बी नव्हतं ना, तेव्हा दिदीच्या अभ्यासात मदत केल्यासारखं. देव पण असं का करतो ना, कुणाच ठाऊक. तर देवाच्या मनात काय आहे ते आपल्याला कसं सांगता येणार ना. पण हे बघ, उद्या अजिबात हे विषय काढायचा नाही बरं का कुणी. उद्या आपला फोकस फक्त आणि फक्त दिदीच्या डोळा जेवणाकडे पाहिजे. काय अरे दिप्या, अरे तुझी पार्टनर नाही दिसली. काय राव बापू, तुम्ही जखम मिटतो होताय. तरी तुम्हाला मी 100 वेळा सांगत होतो, माझं लगीन करून द्या, लगीन करून द्या. माझं जर तुम्ही लगीन करून दिलं असतं तर आज पार्टनर कामाला आले असते की नाही? दिप्या, असा उलटा तडाखा देईन. अरे पार्टनर नाही, आप्पी दीदीची पीए छकुली कुठं आहे? छकुलीचं म्हणताय वय? अहो त्याला सांगितलंय मी, ती कुठे तर बाहेर गेल्या, उद्या येतो म्हणल्या मला. बरं बरं, तिला बोलवून घे बरं का. आणि बघ, ती असल्याशिवाय घरात कार्यक्रम आहे असं वाटतच नाही. तिची लुडबुड पाहिजेच मध्ये मध्ये. हा, येऊ का मी? हा चल मम्मी, मी आवडतो इथलं. ताई, एक घास खाऊन बघा की. ताई काय झालंय? खावा की एक घास. रुपा, अगं तिनं नाश्ता केलाय तुझ्या आवडीचा. माझ्या आवडीची पुरणपोळी केली होती त्या दिवशी. ए पोरी, अगं मागलं आता सगळं विसरून जा. खा आणि लवकर बरी हो बरं. चांगलं झालं का हो ताई? आवडलं तुम्हाला? हो आवडतं तिला, हो ना?
आणि रुपाली बाळा, उद्यापर्यंत खाऊन एकदम ठणठणीत बरं व्हायचं काय. उद्या आपल्या आप्पीचं ढवाळ जेवण हाय.